आज कोल्हापूर जिल्ह्याचा माझ्याकडच्या दोन विभागांचा आढावा पर्यटन विभागाचा आणि खनिकर्म विभागाचा या ठिकाणी मी घेतला. पर्यटन विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुळातच श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा देवालय आणि महालक्ष्मी अंबाबाई देवालय हे भक्तगणांची भक्त भाविकांची यात्रास्थळं मोठी या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्याला जोडूनच टुरिझम सर्किट पर्यटन सर्किट तयार करण्याच्या अनुषंगानं हा विभाग माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माझ्याकडे दिल्यानंतर आपण पन्हाळा आणि ज्योतिबा आणि दाजीपूर या 3 ठिकाणी पर्यटन जी आमची आस्थापना आहेत पर्यटन विभागाच्या त्या अद्ययावत करण्याच्या अनुषंगानं कामं सुरू केलेली आहेत. त्यातलं पन्हाळ्याचं काम ही हेरिटेज प्रॉपर्टी तिथं असल्यामुळं केंद्रीय आर्कॉलॉजिकल पुरातत्व विभागाची अंतिम मान्यतेसाठी त्यांच्याकडे प्रलंबित आहे. माझ्या अधिकाऱ्यांनी आज मला सांगितलं की त्याच्या मान्यता कदाचित अंतिम स्तरावर आहे, पण या महिन्याभरामध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा मी त्यांना त्याच्या संदर्भातली एक 1 पेज नोट मागितलेली आहे. मी स्वतः केंद्रीय यंत्रणांच्या बरोबर बोलेन. आवश्यकता पडली तर आमचे केंद्रीय मंत्री केंद्रामध्ये राज्यातले जे आहेत मान्य गडकरी साहेब आहेत, मान्य प्रताप जाधव साहेब आहेत, त्यांना सांगेन आणि आम्ही त्या परवानग्या लवकर मिळवायचा प्रयत्न करू. पण ज्योतिबा देवालयावरचं यात्री निवास जे आमचं आहे ते अत्यंत सुबक आणि अत्यंत देखण्या पद्धतीने त्याचं काम आपण मंजूर केलेलं आहे. त्याचं काम सुरू आहे. कामाचा आढावा मी प्रत्यक्ष स्लाइडवरती आता पाहिला. काम करणारी एजन्सीची लोक इथं होती, आमचे अधिकारी इथं होते, आर्किटेक्टही इथं होते. अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक कदाचित वर्षभरामध्ये ज्योतिबा देवालयावरचं आमचं यात्री निवास अत्याधुनिक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण करतोय. ज्योतिबाला या ठिकाणी 27 खोल्यांचं त्या ठिकाणी व्यवस्था आता आहे. कॉमन डायनिंग, किचन, रेस्टॉरंट त्या ठिकाणी आहे. त्यातले 2 सूट VVIP सूट ही हेरिटेज सूट करा अशा सूचना मी आज आमच्या विभागाला दिलेल्या आहेत की जेणेकरून तिथं हेरिटेज लुक त्या 2 सूटला आला पाहिजे. तीही काम करायचं मी सांगितलेलं आहे. पन्हाळ्यामध्ये जी काही मूळ आपली कामं आहेत त्याच्यामध्ये अजून थोडी वाढ करण्याची आपल्याला 2,000 स्क्वेअर मीटर पर्यंतचं काम आपलं मंजूर आहे. 3,000 स्क्वेअर मीटर पर्यंतचं काम आपण करू शकतो. दुसरा टप्पा 1,000 स्क्वेअर मीटरचा करण्यासंदर्भात तिथं काय घ्यावं, कॉमन रूम घ्याव्यात, VIP रूम घ्याव्यात का आणखीन काय तिथं करावं या बाबतीत मी आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पालकमंत्री आबिटकर साहेबांशी चर्चा करा आणि ते ज्या सजेशन्स देतील त्या सजेशन्स प्रमाणे आपण त्या ठिकाणी ते काम करणार आहे. प्लस पन्हाळ्याला आपल्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये आपण गार्डन, लँडस्केपिंग, फाउंटन अशा पद्धतीचं नवीन दुसरा टप्पा या ठिकाणी आपण प्रस्तावित करायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर दाजीपूरचं कामही या ठिकाणी मंजूर आहे. तेही अंतिम टप्प्यामध्ये आहे. तिथं फिनिशिंगचं काम फक्त राहिलेलं आहे. ते आम्ही आज निर्णय घेतला की आउटसोर्सिंग बाहेरच्या एजन्सीला चालवायला देण्यापेक्षा माननीय पालकमंत्र्यांना विनंती करावी आणि त्यांनी स्थानिक जर इथली एजन्सी कोणी तयार झालं ते दाजीपूरचं रेस्ट हाऊस, दाजीपूरचं आमचं MTDC रिसॉर्ट ते या ठिकाणी चालू करायला तर आमच्या अटी शर्तींवरती MTDCच्या पण 2 महिन्याच्या आत दाजीपूरचं सुद्धा आमचं रिसॉर्ट हे पर्यटकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत. या 2-3 महत्वाच्या गोष्टींचा मी आढावा घेतला. त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जी कामं गेल्या 3 वर्षात मंजूर आहेत त्याचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे दिला आणि महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणाने दिला. बरीचशी कामं पूर्ण आहेत. विशेषतः महानगरपालिका आयुक्तांकडच्या काही कामाला निधी उपलब्ध नाहीये अशी त्यांची म्हणणं होतं की आम्ही आमच्याकडचा निधी घालून ते काम केलेलं आहे. मी त्यांचा रिपोर्ट मागवलेला आहे. काय अडचण आहे मी बघून ती सुद्धा अडचण मी सोडवेन. निधी त्या कामासाठी आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. एकूणच जिल्ह्यामधल्या
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या या सगळ्या प्रॉपर्टीज कार्यान्वित करण्यासाठी गती देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. दुसरा विषय आमच्या मायनिंग विभागाचा झाला. मायनिंगचा काय फार मोठा स्कोप, इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये मेजॉरिटी गावं ही कोल्हापूर जिल्ह्यातली इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असल्यामुळं काही त्याला मर्यादा आहेत, पण ती केंद्र सरकारनं नेमलेली इको सेन्सिटिव्ह झोनची कमिटी मध्यंतरी येऊन गेली. आमच्या विभागाचं जी म्हणणं आहे काही गावं त्यातनं वगळावी, ती वगळण्याबाबतीतली आमची विनंती आम्ही त्या कमिटीकडे केलेली आहे. त्या कमिटीनं काही त्रुटी काढल्या होत्या, त्याचा पाठपुरावा आमच्या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा इको सेन्सिटिव्ह झोन मधनं ही गावं वगळली जातील किंवा त्याला काही अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी वन विभागाची किंवा केंद्र सरकारची मिळेल, तेव्हा त्या बंद असणाऱ्या माइन्स चालू करण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेऊ. अधिक डम्प माइन्स काय आहेत, जुन्या माइन्स की त्याच्यामध्ये जुनं डम्पिंग आमच्याकडे तसंच आहे. रिवाइज डम्पिंग पॉलिसी, डम्प माइनची पॉलिसी ही विचाराधीन सरकारची आहे. मी आता मंत्रालयात माझ्या ऑफिसशी इथूनच बोललो. अंतिम टप्प्यामध्ये तो प्रारूप आहे. कदाचित मी सोमवार मंगळवारी गेल्यानंतर ते पाहून घेईन. एकदा मान्य मुख्यमंत्री, मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ते दाखवेल आणि त्यांच्या मान्यतेनं डम्पिंग रिवाइज पॉलिसी राज्यामध्येच या ठिकाणी मायनिंग डिपार्टमेंट आणतंय. ती पॉलिसी आल्यानंतर जे डेड डम्प्स आहेत की ज्याच्यामध्ये मिनरल्स किंवा डम्प असे या ठिकाणी 5-5, 10 वर्ष पडून आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सुधारित पॉलिसीमध्ये त्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं दोन्ही विभागांचा मी आढावा घेतला. दोन्ही विभागांचं काम मला समाधानकारक वाटलं. ज्या काही गोष्टी सूचित करायच्या होत्या मला, त्या सूचना मी या ठिकाणी केलेल्या आहेत. नाही आता तेवढं मला आकडेवारी माहित नाही, गावांची संख्या मला माहित नाही, पण आता ते आमच्या विभागाने सांगितलं की काही गावांच्या संदर्भातला प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने म्हणजे ज्या ठिकाणी माइन्स आहेत आपल्या त्या ठिकाणी 13 गावासाठी तरी आपण रिक्वेस्ट केली. 13 कुठल्या जे काय कुठलं सांगताय? म्हणजे आमचे मेजर माइन्स तर 2 चालू आहेत फक्त. तेच की, मग ते जे रॉयल्टी वगैरे पडते, ते नुकसान होते शासनाचं, त्याच्यावर काय चर्चा झाली? आता बघा, तुम्ही महत्वाचा विषय समजून घ्या. खनिकर्मामध्ये दोन पद्धतीची खनिकर्म आहेत. मेजर मिनरल जे आहेत म्हणजे बॉक्साईट आणि इतर जे तत्सम माइन्स आहेत ती माझ्याकडे आहेत. आणि मायनर मिनरल जे तुम्ही म्हणता उपसा वगैरे, वाळू, डबर, खडी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या महसूल विभागाकडे आहेत. माझ्याकडच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर माझ्याकडच्या 2च माइन्स आता अस्तित्वामध्ये चालू आहेत. आमचे अधिकारी डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर इथं आहेत, आमचे रिजनल फ्लाइंग स्क्वॉड्स आमचे या ठिकाणी आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही त्याला म्हणजे ज्या माइन्स या ठिकाणी माइन्स मधलं गौण खनिज उचललं जातं त्याचं रेकॉर्ड मॅन्युअली ठेवलं जातं आणि संगणकावरही या ठिकाणी ठेवलं जातं. रॅन्डम चेकिंग सुद्धा त्यांचं स्टॉकचं, त्यांच्या उत्खननाचं आमचे मायनिंग ऑफिसर जाऊन त्या माइन्सवर करत असतात. त्यामुळं असं जिथं मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स असतात तिथं कदाचित थोडंसं तुम्ही म्हणता तसं होऊ शकेल, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी तसं कुठं आढळलेलं नाही. वाळू तुमच्याकडे ते नाही, ते महसूल मंत्री महोदय. तुमच्याकडे येणारं जे मायनिंग आहे ते बऱ्याचशा प्रमाणात जाते की कर्नाटकात. नाही, आपण काय करतो साहेब, आपण उत्खननाला आमच्या अटी शर्तीनुसार परमिशन देतो आणि त्यांनी कुठल्या डेस्टिनेशनला ते न्यायचंय त्याच्या परमिशन त्यांना देत असतो. त्यामुळं त्या परमिशन मध्ये त्याला जर आम्ही दिलं असेल परमिशन, त्यांना जर समजा आता राधानगरी किंवा तुम्ही जे गाव म्हणताय ते आमच्याकडच्या गावापेक्षा कर्नाटकच्या गावानं जवळ असेल, कमी वाहतुकीमध्ये त्यांना परवडत असेल, तर ते आपली पूर्व परवानगी घेतात आणि परवानगी घेऊन आपण त्यांना देत असतो परमिशन.